हॅलो सत्या, हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. तुला ज्यांनी कुणी फसवले त्यांना मी सोडणार नाही. तुझ्या जागी तो जेलमध्ये असेल, यो शब्द आहे तुझ्या वाघमारेचा. जर सत्यानं तुमच्या नवऱ्याचं काही बरं वाईट केलं असेल तर काय पुरावा आहे तुमच्याजवळ? हे कपडे माझ्या नवऱ्याच्या रक्ताने माखलेले आहेत आणि हे कडं तुझं कडं आणि ते रक्ताचे कपडे फॉरेन्सिक लॅबला पाठवलेत आणि आता जर रिपोर्टमध्ये काही मॅच झालं तर तुझं बाहेर पडणं अवघड आहे सत्या. मुखात मला नक्की कुणी गायब केलं असं आणि माझ्या हातातलं कडं त्या बॉक्समध्ये कसं केलं असं? मोरे साहेब म्हणलेत की माझ्या विरोधात जर पुरावे खावले तर माझी सूट खाऊन अवघड आहे. तिकडे वाघमारे बी लय टेन्शन मध्ये असतील. हे सगळं घडलंय बी अशा टायमाला की जेव्हा माझी वाघमाऱ्यांना जास्त गरज आहे. ते अशा आजारी असताना मी नाही त्यांच्या बरोबर. तुम्हाला कुठे मिळाले कडं? कुठे मिळाल? तुला काय करायचं का त्याचा? हे कडं सापडले म्हणजे माझ्या नवऱ्याला मारण्यामागं याचाच हात आहे. सत्या, नाही तुला फासावर लटकवलं ना तर नाव नाही लावणार. सरिता सयाजीराव मुकादम. सत्याला आता माझी जास्त गरज आहे आणि मी नाही त्याच्या सोबत. त्यानं काही खाल्लं असेल का नसेल काय माहिती. सत्या, तू खचू नकोस, मी आहे तुझ्या सोबत. सत्या तिथं जमिनीवर बसलास. सत्या एवढा त्रास सहन करत असताना माझं इथं बेडवर बसणं बरोबर नाही.